नमस्कार. आज आपण बोलणार आहोत मासिक पाळीविषयी फॅक्ट्सबद्दल. स्त्रिया जन्माला येतात तेव्हा त्यांच्या अंडाशयात लाखो स्त्रीबीज उपस्थित असतात. गर्भाशय योनी मार्गाला जोडलेलं असते. गर्भाशयाच्या वर 2 फॉलिपियन ट्यूब्स आणि त्यालगत दोन्ही बाजूला 2 ओव्हरीज असतात. ओव्हरीज एग्ज रिलीज करू लागतात तेव्हा मासिक पाळी चक्र सुरू होते. वयाच्या 12 ते 15 वर्षाच्या दरम्यान मासिक पाळी चक्र सुरू होते. साधारणपणे पहिली मासिक पाळी येऊन गेल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरी पाळी येते. मासिक पाळीत रक्तस्राव होण्याचा कालावधी हा 4 दिवस असतो किंवा हा कालावधी 6 दिवसापर्यंत सुद्धा एक्सटेंड होऊ शकतो. प्रेग्नेंट असताना रक्तस्राव झाल्यास त्याला इम्प्लांटेशन ब्लिडिंग असं म्हणतात. 45 ते 55 वयात मासिक पाळी बंद होते. स्त्री बीजांचा साठा वयानुसार कमी कमी होत जातो आणि मासिक पाळी चक्र थांबते. मासिक पाळी दरम्यान दिवसातून 2हून अधिक पॅड जर बदलावे लागत असतील तर त्याला आपण हेवी पिरियड्स असं म्हणतो. मासिक पाळीतील रक्तस्राव हा शुद्ध स्वरूपाचा असतो. अनेक ठिकाणी असं बोललं जातं की मासिक पाळीतील रक्तस्राव हा अशुद्ध असतो, घाणेरडा असतो, तर तसं काहीही नसतं. मासिक पाळीतील रक्तस्राव हा आपल्या शरीरातील इतर रक्ताप्रमाणेच शुद्ध स्वरूपाचा असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.